हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आणि आज मी थोडा पण मेकअप नाही केलेला आहे, कारण की आजचा ब्लॉग हाच होणार आहे की मेकअप ब्लॉग. मी थोडं नायकावरून प्रोडक्ट्स ऑर्डर केले होते, तर ते मला रिव्ह्यू करायचे. आणि ही आहे माझी ओरिजिनल स्किन, म्हणजे थोडंसं डार्क सर्कल्स वगैरे आहेत, तर ते मी कसे लपवते काय ते सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि माझं नायकावरून पार्सल कालच आलं होतं आणि मला कालपासून असं होतं तर मी कधी ओपन करते, पण मला प्रॉपर ब्लॉग करायचा होता आणि तुमच्यासोबत शेअर करायचा होता. जे माझे सबस्क्रायबर बघतात वगैरे ते मला कधी कधी कमेंट करतात की दी प्लीज मेकअप हॉल दाखव, तर मग मी तो हॉल आज घेऊन आली आहे. मी माझा मेकअप करणार आहे आणि तो मेकअप एकदम सिंपल सोबर आपल्या डेली यूजचा असणार आहे, जास्त चंकी फंकी ब्रायडल मेकअप नाही बरं का. तुम्हाला दाखवणार आहे आणि प्रोडक्ट्सचे रिव्ह्यू पण दाखवणार आहे की कसे प्रोडक्ट्स वगैरे, मी कोणते प्रोडक्ट्स वापरले, माझं कोणतं स्किन टेक्स्चर आहे, मी ते सगळं तुम्हाला शेअर करते. तर सर्वात पहिले ना एकदम थोडंसं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. आणि माझी स्किन आहे थोडीशी ड्राय पण नाहीये आणि ऑइली पण नाहीये, त्याच्यामध्येच आहे आणि मध्येपेक्षा थोडीशी कमी ड्रायकडे थोडीशी, तर मग म्हणून मी थोडंसं मॉइश्चरायझर लावतेय. आणि आता आपण नायकावरून जे ऑर्डर केलंय ते लावूया. म्हणजे हे प्रायमर आहे, तर याने ना आपले जे ओपन पोर्स असतात नाही ते नाकाच्या बाजूला जिथून स्वेट येतो बाहेर इथं इथं, तर ते बुजवून टाकतं पूर्ण. तर त्याच्यासाठी मी हे ऑर्डर केलंय. क्रीमी आहे असं. एकदम मस्त लावून निघले. आता थोडंसं वेट करू. आणि हे जे आहे ना ते मी असंच रील्स वगैरे आलं होतं मला भरपूर, ते यांनी कोणी यांनी पूर्ण मेकअप करतं, म्हणजे पूर्ण फेस मेकअप आहे ना फक्त ह्या पॅलेटनी. तर तुम्हाला जर पाहिजे असेल हा ट्युटोरियल तर मी ट्राय करून दाखवेल तुम्हाला. तर आता माझ्याकडे पण झालंय हे, तर हे मी यूज करणार आहे. ह्याच्यामध्ये कन्सील, करेक्ट अँड कॉन्टोर, म्हणजे हे तिन्ही पण आहे एकाच पॅलेटमध्ये. आणि फाउंडेशन सुद्धा आहे. तर ना सर्वात पहिले मला ना माझे डार्क सर्कल साठी घेतले हे, तर हे जे मधलं ऑरेंज आहे ना ते आपण लावून घेऊया. करेक्टर खूप असं क्रीमी क्रीमी टेक्स्चर आहे. कशी दिसते, कोणी बुक्का मारल्यासारखं. ह्याच्यामध्येच कन्सिलर पण आहे, ह्याच्यामध्ये हे लाईट कलरचं, तर ते थोडंसं कन्सिलर वगैरे लावलंय. आणि आता आपण फाउंडेशन लावूया. तर हे आहे लॉरियलचं फाउंडेशन. खूप कॉस्टली आहे, पण नायकावरती ऑफरमध्ये भेटलं होतं, तर खूप मस्त. आता मी ट्राय करून बघते. आणि खूप लिक्विडी येते, तर आपल्याला पटकन हे करावं लागेल. जास्त व्हायचं, एकदम माझ्या शेडचं आहे असं.
मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आय शॅडो पॅलेट घेतली आहे, तर बघू आता ती कशी आहे, आपण रिव्ह्यू करते मी. पॅकेजिंग तर मस्त आहे एकदम. हो, काय क्लास दिसते बघा. चमचम. तर बापरे, कोणता शेड लावू काही कळत नाही. ह्याच्यामध्ये ना असं न्यूड कलर पण येते, तर आपण एकदम लाईट पिंकिश लावू, म्हणजे न लावल्यासारखाच पण एकदम असं गोरी गोरी मुलगी नसतं का, गोरी गोरी मुलीचं तसं. एकदम लाईट आहे असं, मॅट मॅट लुक म्हणता येईल. तर हे झालं. हे आहे कोणत्या तरी ब्रँडचं मस्करा, तर लावून मस्त. मस्करा लावला. आणि आता हे आहे स्विस ब्युटीचं काजळ. हे सर्वात एक्साइटेड ना मी ह्यासाठी आहे, कारण की हे इतकंसं पॅकेजिंग इतकं महाग आहे ना. हे काय ब्युटीचं म्हणजे कॅटरीना जी ऍड करते ना त्याचं आहे. यार हे कुत्र. तर याची ओरिजिनल प्राइस आहे 850 रुपये. एवढूच आहे, 850 ला आहे. ब्लश आहे. तर आता हे आपण रिव्ह्यू करू. हे असं पॅकेजिंग पूर्ण क्लोज. आणि हे ब्लश आहे ना एकदम थोडंच लावायचं असतं, तर ना जास्त यूज नाही होत त्याचा, म्हणून ना हे मी एकदाच घेतलं, पण ब्रँडेड घेतलं. तर मग आपण आता इथे ब्लश लावून घेऊया. दिसणार पण नाही एवढंच. एकदम असं नॅचरल, एकदम नॅचरल. खूप मस्त. मी पहिले ना ब्लश म्हणून ना माझं लिप बामच लावायची, तर आता मी फर्स्ट टाइम घेतलं. असं लावल्यासारखं पण नाही वाटत आहे, आणि थोडंसं पिंकिश ग्लो पण आलेला आहे. परफेक्ट आहे. तर आपण ना थोडंसं आपलं मेकअप, फाउंडेशन हे सगळं फिक्स करण्यासाठी हे कॉम्पॅक्ट पावडर लावून घेऊ. हे एकदम मॅट आहे, म्हणजे जी शाईन वगैरे ना ती पूर्ण लपून जाते. काजळ झालं, ब्लश झालं, आणि आता हे स्विस ब्युटीचं हायलायटर आहे, जे की मला इतकं मी क्रेझी हायलायटरसाठी की मला हायलायटर एकदम भारी पाहिजेच आहे. तर आपण हे रिव्ह्यू करून बघू हे कसं आहे. हे लिक्विड हायलायटर आहे, कारण की माझी स्किन थोडीशी ड्रायकडे जाते, म्हणून मी लिक्विड यूज करते. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी पावडरवालं हायलायटर यूज करू शकता. तर हा पिंकिश मी शेड वगैरे ना तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन करेल. ओके, आपल्याला एकदम थोडंसं लावायचं आहे, किंचित एकदम. आणि हे असं दिसत नाही, म्हणजे जेव्हा आपण प्रोग्राम वगैरे गेलो ना त्यावेळेस इतकं भारी चमकतं. सांगू नाही शकत. आणि याचं टेक्स्चर अशी चमकी चमकी वर नाही दिसत, असे एकदम एकदम आपल्या स्किन मध्ये एकदम असं मिसळून जाते. आता आपलं मेकअप झालेला आहे, एकदम सिंपल सोबर, आणि आपली पूर्ण स्किन इव्हन टोन झाली आहे. जास्त पण हेवी मेकअप वाटत नाही, केल्यासारखं नाहीच वाटत आहे डायरेक्ट. तर पण माझी स्किन पण बेटर स्किन असं.
आता मी फर्स्ट टाइम यूज करतेय मेकअप फिक्सर, तर काय माहिती. त्याला थोडं सुकू द्यायचं. भीतीच वाटते. मे बी ना असं दुरून मारते असं. हा आता व्यवस्थित बसतं. ओके आता समजलं मला. हा माझ्या तोंडात गेलं थोडं. ओ माय गॉड किती ग्लो आलाय ह्यानी, ह्या मेकअप फिक्सरनी. सर्वात शेवटी मी लिपस्टिक नाही लावते कारण की पण माझं फेवरेट हेच लिप बाम जे की कलर वाला आहे, स्विस ब्युटी का. तर एकदम परफेक्ट गुलाबी शेड आहे आणि आपला आज गुलाबी मेकअप झालाय. गुलाबी हायलायटर, गुलाबी ब्लश, गुलाबीच हायलायटर, सॉरी गुलाबी आय शॅडो. पहिले मी हे इथे लावायची पण आता नाही करत. कशी दिसते मला कमेंट करून सांगा.